आळंदीमध्ये इंद्रायणी नदीनं सुद्धा धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे आणि त्यानंतर एक बातमी समोर आलेली होती। काही वारकरी या नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जात होते। एनडीआरएफच्या पथकाकडनं मदत आणि बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलेलं होतं। एनडीआरएफच्या जवानांनी या वारकऱ्यांना सुखरूपपणे बाहेर देखील काढलं। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं संपूर्ण घाट सध्या पाण्याखाली गेलेला आहे। सध्याची इथली काय नेमकी परिस्थिती आहे, आढावा आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी घेतला। आपण पाहूया। आळंदीमधील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो इंद्रायणी नदी पात्रामध्ये पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढलाय। जर धोक्याची पातळी देखील या नदीने ओलांडलेली आहे। सकाळपासूनच या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जो जुना पूल आहे जो या ठिकाणी वारीसाठी असतो, भाविकांना माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या पुलावरनं जावं लागतो, तो जो पूल आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये त्यामुळे एनडीआरएफचे जवान असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे। मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळानंतरच माऊलींचं प्रस्थान सोहळा देखील पार पडणार आहे। परंतु जर अशाच पद्धतीने जर पाण्याच्या पात्रामध्ये वाढ होत राहिली, जो नवीन पूल आहे त्याला देखील पाणी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे दर्शनबारी देखील बंद करण्याची वेळ प्रशासनावरती येऊ शकते। परंतु या ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना वारकऱ्यांचा उत्साह देखील आळंदीमध्ये कायम असल्याचं दिसत आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, आळंदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।